विजय सायन्स अकॅडमीमध्ये आपले सर स्वागत आहे. आपण आज क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर पाहणार आहोत. त्यातला पहिला टाईप आहे क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन, दुसरा टाईप आहे क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन, त्यानंतर तिसरा आहे क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. आपण आज दोनच बघणार आहोत. आता क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन म्हणजे काय असणार आहे हे बघूया. या ठिकाणी काय असणार आहे, या ठिकाणी आपण पार्टिकल घेतले. पार्टिकल एकमेकाला कनेक्ट आहेत. एकमेकाला कनेक्ट असल्यामुळे या ठिकाणी सगळे पार्टिकल कसं असणार आहेत, सेम असणार आहेत. त्याचं स्ट्रक्चर आपल्याला कसं मिळतं, लिनियर 1 डायमेन्शन मिळतं. दुसरा टाईप असणार आहे क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. त्यामध्ये एकूण 2 सब टाईप आहेत. पहिला स्क्वेअर क्लोज पॅकिंग एक आहे आणि दुसरा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असा एक आहे. मग आपण पहिला बघणार आहोत स्क्वेअर क्लोज पॅकिंग पाहणार आहोत. स्क्वेअर क्लोज पॅकिंगच्या ठिकाणी स्ट्रक्चर तुम्हाला दिलेला आहे. आपण हे बघू. त्या बघा या ठिकाणी पहिला जो ॲरे दिलाय, पहिला ह्या ठिकाणी ॲरे म्हणूया किंवा रो म्हणूया. ह्या रो मध्ये या ठिकाणी सगळे स्पेअर इक्वल आहेत, सेम आहेत, एकमेकाला कनेक्ट आहे, म्हणून त्याला लेबल काय दिलं, ए टाईप लेबल दिलं. त्यानंतर दुसरा त्या ठिकाणी हे सुद्धा कसे असतात, त्या ठिकाणी इक्वल स्पेअर आहेत, परफेक्टली वरच्या स्पेअरला हाय कनेक्ट झालेले. परफेक्टली सगळे स्पेअर ह्या ठिकाणी एकमेकाला कनेक्ट आहेत वरच्या रोला, त्यामुळे हा सुद्धा काय झाला, ए टाईपचा झाला. त्यानंतर तिसरा रो पहिल्या 2 रोज या ठिकाणी समान दाखवतोय म्हणून या ठिकाणी त्याला पण ए टाईप म्हणलं. त्यानंतर चौथा रो पण या ठिकाणी काय दाखवला, वरच्याशी या ठिकाणी समान दाखवतोय, त्यामुळे ह्याला पण काय म्हटलं, ए म्हटलं. असं या ठिकाणी ए ए ए ए लेबल असे दिलं गेलं, म्हणून ह्याला काय म्हटलं, या ठिकाणी ह्या टाईपच्या अरेंजमेंटला आपण ए ए ए टाईप अरेंजमेंट या ठिकाणी म्हणतो. आता इथं लक्ष द्या, या ठिकाणी इथं आपल्याला काय मिळालंय बघा, हा स्पेअरला हा स्पेअर, हा स्पेअरला हा स्पेअर, हा स्पेअरला हा स्पेअर हे जॉईनिंग केलेलं दिसून येतं. त्यानंतर मधल्या स्पेअरला ही बाहेरचे 4 स्पेअर कनेक्ट आहेत. कनेक्ट असल्यामुळं त्या ठिकाणी ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे, 4 असणार. कोऑर्डिनेशन नंबर किती असतोय, 4. हे लक्षात ठेवा. मग ह्या ठिकाणी हा काय दाखवतो, तुमचा स्क्वेअर दाखवतो. काय दाखवतोय, स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे, क्लोज झालेला आहे, म्हणून त्याला ह्या ठिकाणी काय म्हटलं तर स्क्वेअर क्लोज पॅकिंग अरेंजमेंट या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजेच त्या मधल्या स्पेअरच्या ठिकाणी शेजारी या ठिकाणी 4 स्पेअर एकमेकाला क्लोजिंग केलेलं दिसून येतं. त्या टाईपला ए ए ए टाईप अरेंजमेंट आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा अरेंजमेंट आहे हेक्सागोनल क्लोज पॅक. हेक्सागोनल क्लोज पॅक. आता ह्यामध्ये आपण या ठिकाणी डायग्राम काढले. त्या डायग्राम मध्ये बघा, हे सुद्धा इक्वल स्पिअर आहेत, एकमेकाला कनेक्ट आहेत, सेम टाईप असणार आहे या ठिकाणी, पण या ठिकाणी ह्याला नाव काय दिलं, ए टाईप. ए लेबल काय दिलं, ह्याला ए दिलं. त्यानंतर या ठिकाणी जो दुसरा रो आहे, तो दुसरा रो या ठिकाणी काय झाला, वरच्या 2 स्पेअरना या ठिकाणी कनेक्ट झालेला दिसून येतो. हा स्पेअर इथं कनेक्ट आहे, हा स्पेअर इथं कनेक्ट आहे, हा स्पेअर इथं कनेक्ट आहे. त्या ठिकाणी ह्याचं अरेंजमेंट वेगवेगळं आहे. हे 2 स्पेअरला हा कनेक्ट आहे, हा एकेकाला कनेक्ट झालेला आहे, म्हणून हा ह्याच्यापेक्षा वेगळा आहे, त्यामुळे ह्याला काय दिलं, बी हे लेबल दिलं. त्यानंतर या ठिकाणी तिसरा जो रो असणार आहे, तिसरा रो या ठिकाणी बघा, दुसऱ्याला डायरेक्टली ह्या ठिकाणी ह्या स्पेअरला कनेक्ट आहे, त्यानंतर ह्याच्या मधोमध कनेक्ट आहे, ह्याचं मधोमध कनेक्ट आहे, म्हणून या ठिकाणी काय दाखवतो, वरचा रो हा आणि या ठिकाणी तिसऱ्या नंबरचा रो हे दोन्ही पण सेम दाखवतात, त्याचं नाव दिलं ए टाईप. त्यानंतर चौथा जो रो असणार आहे, चौथ्या रो मध्ये या ठिकाणी काय दिसून आलंय बघा, चौथा रो आणि दुसरा रो हे सेम आहेत. काय असणार आहेत, हे सेम असणार आहे, त्याला आपण काय दिलं, बी अरेंजमेंट या ठिकाणी दिलं. म्हणजेच आपल्याला ह्या टाईपचं अरेंजमेंट आपल्याला कसं मिळतं, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये ए बी टाईप अरेंजमेंट आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा, हे 2 स्पेअर एकमेकाला कनेक्ट आहेत, हे जॉईन केलं. त्यानंतर हा स्पेअर जॉईन केला, हा स्पेअर जॉईन केला, हा स्पेअर जॉईन केला, इकडचा हा जॉईन केला, हा जॉईन केला. त्या या ठिकाणी बघा, हा मधला स्पेअर आहे तुमचा, हा काय झाला या ठिकाणी, मधला स्पेअर झाला. ह्या मधल्या स्पेअरला या ठिकाणी एकूण किती स्पेअर कनेक्ट आहेत बघा, 1 2 3 4 5 आणि 6 स्पेअर कनेक्ट आहेत. म्हणजेच या ठिकाणी ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असणार आहे, 6 असणार. कोऑर्डिनेशन नंबर किती, 6. म्हणजेच या ठिकाणी काय तयार होतं, इथं हेक्सागॉन तयार होतं. स्ट्रक्चर कुठलं तयार होतं, हेक्सागॉनचं स्ट्रक्चर तयार होतं.
म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणलं, याला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हटलं. त्यानंतर जो या ठिकाणी क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन हे उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत, हे लक्षात ठेवा. ओके, थँक्यू. आपण इथं थांबूया.